तर हे दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये शिंदे हे आपल्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी शंभूराज देसाई, त्याचबरोबर संजय शिरसाट, योगेश कदम या सर्वांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलंय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, अवघी आता काही मिनिटं राहिलेली आहेत शपथविधी सोहळ्यासाठी आणि आता शिंदेंच्या आमदारांची बैठक। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी वृषाली देवगिरी बंगल्यावरती निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत, नुकतेच दाखल झाले आहेत आणि दाखल होताच ॲक्शन मोडमध्ये आहेत। कारण ज्या ज्या आमदारांचा शपथविधी व्हायचा आहे, मंत्रिपदाची त्यांना शपथ दिली जाणार आहे, त्या सगळ्यांसोबत आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू झालेली आहे आणि बंद दाराआड ही बैठक सध्या सुरू आहे। यामध्ये ज्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिमंडळाची माळ पडणार आहे या सगळ्या आमदारांचं मार्गदर्शन एकनाथ शिंदे स्वतः करणार आहे आणि कुठल्या बाबींवरती आपल्याला फोकस करायचंय, काय कोणकोणते मुद्दे घेऊन जनतेमध्ये जायचंय आणि कशा पद्धतीनं हा सगळा सोहळा पार पडणार आहे याबद्दलचं जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा एकनाथ शिंदे या ठिकाणी करतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत 10 ते 12 आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या आमदारांसोबत ही बैठक सुरू झालेली आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।